हॅलो मित्रांनो, मी आहे मोहसिन सर आणि आज आपण 10 बोर्ड सीईटीचा नेक्स्ट सेशन घेणार आहे। आज आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा सायन्सचा थर्ड लेसन बघणार आहे। फर्स्ट आपण याचं बेसिक आणि बेसिकमध्ये कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आपण बघणार आहे आणि त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये आपण याचे न्यूमेरिकल म्हणजे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे आपण बघणार आहे। तर फर्स्ट आपण या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा जो लॉ आहे तो बघणार आहे, ओहम्स लॉ। ओहम्स लॉ काय सांगतोय? पोटेन्शियल डिफरन्स विच इज अप्लाइड अक्रॉस the circuit is this potential difference is directly proportional to the current. V is directly proportional to I. इथे आपण constant R यूज करतोय। V is equal to IR is the important formula of Ohm's law. यावरून आपण अजून दोन फॉर्म्युले तयार केले। I is equal to V upon R and R is equal to V upon I. तर याचा यूज करून आपण जूल्स लॉ ऑफ हिटिंग याचा आणि पॉवरचा जो फॉर्म्युला आहे यामध्ये अजून एक्स्ट्रा फॉर्म्युला ऍड करू शकतो। तर तुम्हाला जूल्स लॉ माहिती आहे। जूल्स लॉ कशाशी रिलेटेड आहे? व्हेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू द कंडक्टर देन हीट इज जनरेटेड। हीट का जनरेट होते? कारण इलेक्ट्रॉन आणि ॲटम यांचं कोलिजन होतंय। तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन। फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे सर्किटमध्ये फ्रॉम निगेटिव्ह एंड टू द पॉझिटिव्ह एंड। तर इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो। बेसिकली इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह आहे। तर निगेटिव्ह चार्ज आहे तर तो कोणत्या डायरेक्शनमध्ये जातोय? पॉझिटिव्ह एंडकडे जातोय। तर इलेक्ट्रॉन दॅट इज द फ्लो ऑफ निगेटिव्ह चार्ज फ्रॉम निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह। इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे म्हणून तो पॉझिटिव्ह एंडकडे अट्रॅक्ट होतो। नॉर्मल जो करंट आहे, करंटची कन्व्हेन्शनल डायरेक्शन कशी दाखवतो? आपण बेसिक क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। करंट इट इज द फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज। एक लक्षात ठेवा, करंट म्हणजे काय? फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज। पॉझिटिव्ह चार्ज कुठे जाणार आहे? निगेटिव्ह एंडकडे अट्रॅक्ट होत आहे। म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नेहमी आपण अशीच करंटची काय करतो? डायरेक्शन दाखवतो। इलेक्ट्रॉनची डायरेक्शन अपोजिट असते। तर हे लक्षात ठेवा की जे कंडक्टर आहे त्यामध्ये, कंडक्टर म्हणजे काय? मेटल वायर आहे। मेटल दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी। वाय? बिकॉज दे कंटेन फ्री इलेक्ट्रॉन। व्हेन फ्री इलेक्ट्रॉन कोलाइड विथ द ॲटम्स देन देअर कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कशामध्ये कन्वर्ट होते? हीट एनर्जी। हीट इज जनरेटेड। हीटचा फॉर्म्युला H इज इक्वल टू I स्क्वेअर RT विच इज इक्वल टू VIT विच इज इक्वल टू V स्क्वेअर T अपॉन R। आता एक्झामला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो MCQ मध्ये? द heat is generated due to heating effect of electric current is given by the formula of Joule's law H is equal to V square T upon dash dash। तर इथे काहीतरी असेल मिसिंग किंवा V मल्टिप्लाय बाय डॅश डॅश I स्क्वेअर मल्टिप्लाय बाय डॅश डॅश। तर रिमेनिंग पार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे। H इज इक्वल टू, मी तुम्हाला सिंपल सांगतो काय करायचं। H इज इक्वल टू VIT लक्षात ठेवा। VIT मध्ये ओहम्स लॉचे जे फॉर्म्युले I चा फॉर्म्युला आणि जो V चा फॉर्म्युला आहे तो सबस्टिट्यूट केला की तुम्हाला दोन अदर फॉर्म्युले मिळतील। बट हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो जूल्स लॉ आहे याचा मेन फॉर्म्युला H इज इक्वल टू I स्क्वेअर RT। The heat produced in a conductor is directly proportional to square of current, directly proportional to resistance and time for which the current is flow through the circuit। तर हे तीन फॉर्म्युले H इज इक्वल टू I स्क्वेअर RT विच इज इक्वल टू VIT विच इज इक्वल टू V स्क्वेअर T अपॉन R। तर हे फॉर्म्युले ओहम्स लॉचे यूज करून जो हीटचा फॉर्म्युला आहे तो चेंज केलेला आहे। तर तुम्हाला लर्न करायचं आहे याचं जे काही युनिट आहे ते जूलमध्ये। हीटचं युनिट काय आहे? जूल आहे। आणि जर याचं कॅलरी करायचं असेल तर या प्रत्येक फॉर्म्युलाला 4.2 ने डिवाइड करायचं आहे। 4.2 ने डिवाइड केलं की याचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे? कॅलरीमध्ये होत आहे। देन पॉवर तुम्हाला माहिती आहे, पॉवरचे दोन फॉर्म्युले। पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाइम। पर्टिक्युलर टाइम वर्क डन पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज अ पॉवर। पॉवरचं SI युनिट तुम्हाला माहिती आहे, वॅट। पॉवरचं SI युनिट काय आहे? वॅट आहे। 1 जूल अपॉन 1 सेकंड। when 1 जूल ऑफ द वर्क इज डन इन 1 सेकंड देन द पॉवर इज 1 वॅट। जेव्हा 1 जूल वर्क होत आहे आणि टाइम 1 सेकंड आहे, एवढ्या टाइममध्ये 1 जूल वर्क होत आहे, तेव्हा जी पॉवर युटिलाइज केली जाते ती असते 1 वॅट। तर पॉवरचा फॉर्म्युला आहे अजून एक फॉर्म्युला V इंटू I। पॉवरचा मेन फॉर्म्युला आहे अजून एक VI लर्न करा। V मध्ये हा ओहम्स लॉ सबस्टिट्यूट केला तर आपल्याला दुसरा अजून एक फॉर्म्युला मिळेल I स्क्वेअर R। काय मिळेल? I स्क्वेअर R। आणि जर करंटमध्ये V अपॉन R सबस्टिट्यूट केला तर V स्क्वेअर अपॉन R पण मिळेल। तर पॉवरचा पण असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पॉवर इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन डॅश डॅश। तर इथे रेजिस्टन्स आहे, इथे पण काय रेजिस्टन्स आहे। तर या गोष्टी लर्न करून ठेवा। हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे। कोणताही फॉर्म्युला कोणत्याही वेने MCQ पॅटर्नमध्ये विचारला जाऊ शकतो। देन तुम्हाला जे बेसिक काही युनिट आहे ते माहीत असतील तर आपण बेसिक युनिट बघणार आहे आणि बेसिक टर्म पण बघणार आहे। पण त्या अगोदर आपण करंटचा मीनिंग बघणार आहे। करंट 1 एम्पियर कधी असतो?
वेन 1 एम्पियर करंट फ्लो थ्रू द सर्किट, तो सर्किटमधून कधी फ्लो होत आहे, वेन 1 कुलम ऑफ द चार्ज गेट ट्रान्सफर इन 1 सेकंड फ्रॉम 1 पॉइंट टू द अनदर, देन द करंट इज कॉल्ड ॲज अ 1 एम्पियर. जर या सर्किटमध्ये या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत जो चार्ज ट्रान्सफर झालेला आहे तो 1 कुलम असेल आणि 1 सेकंडमध्ये एवढा चार्ज ट्रान्सफर होत आहे 1 पॉइंट टू अनदर, तर त्या केसमध्ये हा जो करंट आहे या सर्किटमधून फ्लो होत आहे तो असतो 1 एम्पियर. तर करंटचा फॉर्म्युला आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आय म्हणजे 1 एम्पियर, करंटचा एसआय युनिट एम्पियर आहे, क्यू म्हणजे कुलममध्ये तो चार्ज असतो 1 सी आणि टाइम सेकंडमध्ये. आता इथे चार्जचा एक फॉर्म्युला तयार होत आहे, टी डिवाइड येतं मल्टिप्लाय होतं, क्यू इज इक्वल टू आय टी, चार्ज इज इक्वल टू करंट मल्टिप्लाय बाय टाइम, असं पण होत आहे. तर याचा उलट हे पण करू शकतो आपण की 1 कुलम चार्ज कधी ट्रान्सफर होत आहे, जेव्हा या सर्किटमधून जाणारा करंट 1 एम्पियर आहे आणि टाइम 1 सेकंड असेल तर तेव्हा ट्रान्सफर केलेला चार्ज काय असतो, तो 1 कुलम असतो. आता तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉन, बेसिकली इलेक्ट्रॉन वरती किती चार्ज असतो, या सर्किटमधून काय फ्लो होत आहे, इलेक्ट्रॉन, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी. तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तर प्रत्येक इलेक्ट्रॉन किती चार्ज कॅरी करतोय, 1.6 इंटू 10⁻⁻19. हे तुम्हाला लर्न करायचं आहे. 1 इलेक्ट्रॉन कॅरीज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम ऑफ द चार्ज, आणि हा जो चार्ज आहे तो निगेटिव्ह असतो, याला मायनस साईन द्यायचं आहे. 1 इलेक्ट्रॉन कॅरीज मायनस 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम चार्ज. तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजले असतील. आता आपण पॉवरचा फॉर्म्युला बघणार आहे. पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाइम, 1 वॅट पॉवर इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. आता आपण हा फॉर्म्युला थोडा चेंज करू. टाइम डिवाइड येतो, पॉवरला काय होतो मल्टिप्लाय, डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू टी. डब्ल्यू म्हणजे 1 जूल, 1 जूल ऑफ द वर्क इज इक्वल टू 1 वॅट मल्टिप्लाय बाय 1 सेकंड. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे जे इलेक्ट्रिसिटीचं जे काही बिल येत आहे त्याच्यामध्ये युनिट लिहिलेले असतात. तर 1 युनिट इज इक्वल टू 1 किलो वॅट आवर असं होतं आहे त्याचं मिनिंग. तर 1 युनिटचा मिनिंग काय होतो, 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. तर तुम्हाला असं हा विचारला जाण्याचा क्वेश्चन आहे, कारण एमसीक्यू पॅटर्न मध्ये असं विचारलं जाऊ शकतं 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. तर 1 किलो वॅट आवर म्हणजे किती एनर्जी युटिलाइज केली जाते. तुम्ही डेली लाईफमध्ये कोणतीही गोष्ट ऑपरेट करताय, तुम्ही जे काही इलेक्ट्रिक इक्विपमेंट यूज करताय, जर तुम्ही 1 युनिट कंझ्युम करताय, 1 युनिट यूज करताय, एक्झॅक्ट तुम्ही किती वर्क किंवा किती एनर्जी यूज करताय, 3.6 इंटू 10⁻⁶ जूल एवढी एनर्जी तुम्ही युटिलाइज करताय. तर 1 किलो वॅट आवरचं जूलमध्ये कन्व्हर्जन कसं होत आहे, तर 1 किलो वॅट मीन्स 1 किलो वॅट मल्टिप्लाय बाय 1 आवर. हे किलो वॅट मल्टिप्लाय बाय 1 आवर, 1 आवर म्हणजे किती सेकंड होता, 3600. 1 किलो वॅट, किलो म्हणजे किती 1000 वॅट, हे मल्टिप्लाय करून हे येत आहे. तर इथे टोटल किती आहे, 1 2 3 4 5 6 प्लेस आपण पॉईंट शिफ्ट करणार आहे. तर शेवटी पॉईंट असतो तर 6 प्लेस शिफ्ट केला तर 3.6 इंटू 10⁻⁶. तुम्हाला लक्षात ठेवायला इझी काय माहिती का, इथे 6 आहे, 3.6 इंटू 10⁻⁶ हा जूल मध्ये येतोय. तर हे लक्षात ठेवा. वी कॅन, तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, वी यूज डेली लाईफ इन मेनी इलेक्ट्रिक इक्विपमेंट, द 1 युनिट ऑफ द इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू डॅश डॅश एनर्जी, युटिलायझेशन ऑफ डॅश डॅश एनर्जी. तर 1 युनिट म्हणजे 1 किलो वॅट आवर, 1 किलो वॅट आवर म्हणजे 3.6 इंटू 10⁻⁶ जूल एवढी एनर्जी आपण यूज करतोय. आता आपण जेवढे युनिट जनरली आपण जेवढा फिजिकल क्वांटिटी यूज करतोय त्याचे युनिट आपण बघणार आहे, कारण एक्झामला एकतरी एसआय युनिट विचारला जाणार आहे. लक्षात ठेवा, आपल्याला एक मार्क महत्वाचा आहे, कॉम्पिटिशन खूप मोठी आहे म्हणून एक मार्कचा आपण विचार करणार आहे. तर फर्स्ट आपण बघूया पॉवरचा एसआय युनिट आहे वॅट, डब्ल्यू आहे, डबल टी त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डब्ल्यू. तर 1 किलो वॅट हे अदर युनिट आहे, इंडस्ट्रियल युनिट पण आहे. 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट. तर यामध्ये मेगा वॅट पण आहे, किलो वॅट पण आहे. तर 1 हॉर्स पॉवर आहे, 1 HP म्हणजे किती 746 वॅट. देन करंटचा सिम्बॉल आहे आय, त्याचा एसआय युनिट आहे एम्पियर. तर तुम्हाला माहित असेल करंटचे स्मॉल युनिट पण आहे, काही ठिकाणी स्मॉल करंट यूज केला जातो. 1 मिली एम्पियर इज इक्वल टू 10⁻³ एम्पियर. 1 मायक्रो एम्पियर इज इक्वल टू 10⁻⁶ एम्पियर. देन पोटेन्शियल डिफरन्स V. तर पोटेन्शियल डिफरन्स V बघा काय, तर इथे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन माहिती असेल. जर एखाद्या सर्किटमध्ये 1 व्होल्ट कधी होतोय, वेन द 1 जूल ऑफ द वर्क डन टू ट्रान्सफर द 1 कुलम ऑफ द चार्ज. या सर्किटमध्ये 1 कुलम चार्ज ट्रान्सफर होतोय आणि तेव्हा 1 जूल वर्क डन होत आहे. त्या केसमध्ये इथे पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, 1 व्होल्ट असतो. तर
इथे होल्डचा व्ही यूज केला जातो, होल्डचा व्ही आहे, तर एसआय युनिट तेच आहे. देन 1 मिली एम्पियर, मिली म्हणजे 1000 टाइम्स स्मॉलर, 10⁻³ व्होल्ट. देन 1 मायक्रो एम्पियर, सॉरी मायक्रो व्होल्ट, 1 मिली व्होल्ट अँड 1 मायक्रो व्होल्ट. मायक्रो व्होल्ट म्हणजे किती इथे 10⁻⁶, 10⁻⁶ व्होल्ट, म्हणजे ते 10 लाख टाइम, सॉरी 1 लाख टाइम स्मॉलर आहे, तर 10 लाख टाइम स्मॉलर आहे 1 मायक्रो व्होल्ट. देन 1 किलो व्होल्ट, किलो म्हणजे ग्रेटर युनिट आहे, तर एक व्होल्ट पेक्षा ग्रेटर युनिट आहे 1 किलो व्होल्ट म्हणजे 10⁻³ 1000 व्होल्ट. देन 1 मेगा व्होल्ट, मेगा म्हणजे किती 10⁻⁶ व्होल्ट. तर हे युनिट लर्न करून ठेवा. यामध्ये मी काही लास्ट इयरचे पण युनिट ऍड केलेले, 9 स्टँडर्डचे युनिट ऍड केलेले. देन वर्क, एनर्जी अँड हीट, या सर्वांचं युनिट सेम आहे. वर्क, हीट अँड एनर्जी, वर्कचा सिम्बॉल डब्ल्यू, हीटचा सिम्बॉल एच आहे, एनर्जीचा ई आहे. तर याचं एसआय युनिट आहे. एसआय युनिट ऑफ वर्क, एनर्जी अँड हीट इज जूल. जूलचा जे सिम्बॉल यूज करता, अर्ग. त्यानंतर अजून कॅलरी पण यूज केला जातो, कॅलरी पण हे अदर युनिट मध्ये कन्सिडर केला जातो. तर 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. 1 जूलचा किती होतो 10⁻⁷ अर्ग. देन चार्जचा सिम्बॉल क्यू आहे, त्याचा एसआय युनिट आहे कूलम, COULOMB. कूलमचा कॅपिटल सी यूज केला जातो. देन रेजिस्टन्सचा सिम्बॉल आर आहे, त्याचं युनिट आहे ओहम. ओहमचा सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहे. रेजिस्टिव्हिटी, हे बघा रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी असते रेजिस्टिव्हिटी, आणि एखाद्या कंडक्टरचा तो कंडक्टन्स मेजर करण्यासाठी कंडक्टिव्हिटी असते. तर इथे रेजिस्टन्स साठी असते रेजिस्टिव्हिटी रो यूज करतात. तर रो हा ग्रीक लेटर आहे, तर रो ओहम मीटरने दाखवतात, त्याचं युनिट आहे ओहम मीटर. तर रेजिस्टिव्हिटी इट्स एसआय युनिट इज ओहम मीटर. ओहमचा सिम्बॉल आहे, मीटरचा एम लिहिलेला आहे. तर एसआय युनिट लर्न करा. तर यामध्ये पॉवरचा एसआय युनिट विचारलं जाऊ शकतं, रेजिस्टिव्हिटीचा विचारलं जाऊ शकता, कुलमचं विचारू शकता, विचारायला काही पण विचारलं जाईल. आता अजून एक आहे की तुम्हाला माहित असेल, करंट मेजर करण्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात. एक ॲमीटर आहे जे ग्रेटर करंट मेजर करताय, आणि दुसरा आहे गॅल्व्हॅनोमीटर इज यूज टू मेजर द स्मॉल करंट प्रेझेंट इन सर्किट. तर करंट मेजर करण्यासाठी ॲमीटर अँड गॅल्व्हॅनोमीटर हे इक्विपमेंट यूज केले जातात. देन पोटेन्शियल डिफरन्स, एखाद्या सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती हे मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर यूज केला जातो. काय यूज केला जातो व्होल्टमीटर. देन रेजिस्टन्स मध्ये दुसरे असतात व्हेरिएबल रेजिस्टन्स पण यूज केले जातात, म्हणजे डिफरंट कॅपॅसिटीचे हे रेजिस्टन्स ऍड केले जातात. जेवढे रेजिस्टन्स ऍड केले तेवढा करंट डिक्रीज होतो, बिकॉज रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट. ऍज रेजिस्टन्स इन्क्रीजेस करंट डिक्रीजेस, उलट होतं इथे. तर नेक्स्ट आपण बघणार आहे, लास्ट इयरला आपण एक पार्ट बघितला होता, रेजिस्टन्स यूज इन सिरीज. व्हेन 3 रेजिस्टर R1, R2, R3 they are connected in series, then final resistance, effective resistance RS is equal to R1 plus R2 plus R3. जर सिरीज मध्ये कनेक्ट केले तर आपल्याला असा रिझल्ट मिळतोय. तर इथे रेजिस्टन्स इन्क्रीज होतोय, काय होतंय इन्क्रीज होतंय. हियर रेजिस्टन्स इन्क्रीजेस, करंट डिक्रीजेस. तर करंट डिक्रीज करण्यासाठी अरेंजमेंट यूज करतात. देन रेजिस्टन्स इन पॅरलल कंडिशन मध्ये काय होतंय ते बघू आपण. आता पॅरलल कंडिशन मध्ये काय होतं, when R1, R2, R3 these resistance they are connected in parallel, then 1 upon RP final resistance चा reciprocal, effective resistance RP 1 upon RP is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. या R1, R2, R3 चा रेसिप्रोकल करून ऍड करायचा आहे. जो फायनल रेजिस्टन्स येणार आहे त्याचा रेसिप्रोकल करून RP मिळेल. इथे काय यूज करतात हे अरेंजमेंट, टू डिक्रीज द रेजिस्टन्स डिक्रीज होतं, म्हणजे करंट काय होतं इन्क्रीज होतंय. आपल्या हाऊस होल्ड सर्किटमध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये डेली लाईफमध्ये जी काही अरेंजमेंट केलेली असते इलेक्ट्रिसिटीची ती पॅरलल कंडिशन मध्ये असते. कारण पॅरलल मध्ये काय होतं, सिरीज मध्ये मेन प्रॉब्लेम काय असतो की हा जर इन्स्ट्रुमेंट बंद पडतोय तर पुढे करंट काय होतं स्टॉप होतोय, पुढचे इक्विपमेंट वर्क करणार नाहीये. पण इथे काय होतं माहिती का की या केसमध्ये I1, I2, I3 इथे ब्रँचिंग होतंय. या तिघांमधून जाणारा करंट काय होतो स्प्लिट होतोय. समजा इथे जाणारा करंट I असेल तर इथे असेल I1, I2, I3 डिफरंट करंट आपल्याला मिळणार आहे. डिपेंडिंग ऑन दिस रेजिस्टन्स त्यानुसार तो करंट काय होतो यातून पुढे जातोय. तर इथे फर्स्ट R1
समजा हा इन्स्ट्रुमेंट जरी बंद पडतोय तर बाकीचे काय करताय, वर्क करताय. म्हणून आपल्या घरगुती जे काय हाऊसहोल्ड सर्किट आहे डोमेस्टिक, त्याच्यामध्ये जनरली पॅरलल रेजिस्टन्सची जी पॅरलल अरेंजमेंट आहे ती यूज केली जाते. रेजिस्टन्स इन पॅरलल अरेंजमेंट यूज केली जाते. याचा मेन फायदा अजून एक आहे, काही ते पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट राहतोय. व्ही काय राहतोय, कॉन्स्टंट. जनरली आपल्या हाऊसहोल्ड सर्किटमध्ये 220 व्होल्ट यूज केला जातो. आपल्या घरामध्ये एसी करंट यूज केला जातो, तर जनरली हाऊसहोल्ड सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट असतो. हा कॉन्स्टंट मेंटेन केला जातोय आणि त्या इक्विपमेंटच्या कॅपॅसिटीनुसार काय केलं जातं ते यूज केलं जात आहे. तर हा पार्ट लक्षात ठेवा. यावरती क्वेश्चन हमखास येऊ शकतो, कारण हे कॅल्क्युलेशन खूप बेसिक आहे आणि यावरती एखादा तरी क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहे. हे फॉर्म्युले लर्न करून ठेवा. रेजिस्टन्स यूज इन सिरीज अरेंजमेंट आणि रेजिस्टन्स यूज इन पॅरलल अरेंजमेंट, तर दोघांचे फॉर्म्युले लर्न करा. आणि कुठे करंट इन्क्रीज होत आहे, करंट डिक्रीज करायचा असेल तर रेजिस्टन्स इन्क्रीज करायचा आहे या प्रकारे. जर तुम्हाला करंट इन्क्रीज करायचं आहे तर रेजिस्टन्स डिक्रीज करायचा आहे या प्रकारे. देन नेक्स्ट पार्ट आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एसी करंट अँड डीसी करंट. हा एक खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. बोर्डला हा टॉपिक खूप आवडतो. यावरती एखादा तरी क्वेश्चन विचारला जाईल आणि तो म्हणजे हा पार्ट आहे. तर आपल्या हाऊसहोल्ड सर्किटमध्ये जे काही पोटेन्शियल डिफरन्स यूज केला जातोय तो 220 व्होल्ट आहे. फ्रिक्वेन्सी त्याची असते 50 हर्ट्ज. किती असते, 50 हर्ट्ज असते. या अगेन्स्ट डीसी करंट साठी ती 0 हर्ट्ज असते. याचा टाइम पिरियड आहे, फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल करायचा आहे 1/50 सेकंड. एवढा टाइम पिरियड वन सायकल कंप्लीट करण्यासाठी लागतो. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे सायकल पर सेकंड. नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड, नंबर ऑफ वेव्स कंप्लीटेड इन पर्टिक्युलर विच आर पासिंग थ्रू द पर्टिक्युलर पॉइंट. तर पर्टिक्युलर टाइम मध्ये 1 सेकंड मध्ये किती सायकल असे कंप्लीट केले जातात, तर ते असतात 50 हर्ट्ज किंवा 50 सायकल पर सेकंड. तर आता एसी करंट आणि डीसी करंट मध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय. एसी करंट हाऊसहोल्ड सर्किट मध्ये यूज करतात आणि डीसी करंट बॅटरी इन्व्हर्टर मध्ये काय करतात, यूज करतात. देन इन एसी करंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन गोज ऑन चेंजिंग. तर प्रत्येक टाइमला काय होतं, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन काय होते, चेंज होते. बट इन डीसी करंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. जर एखादी बॅटरी आपल्याकडे, त्याला माहिती की मिनिमम मॅक्झिमम 2 व्होल्टच सप्लाय करेल, तर ती तेवढंच सप्लाय करते. म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहत आहे आणि डायरेक्शन काय असते, एकाच डायरेक्शनने तो फ्लो मिळतोय. इथे फ्रिक्वेन्सी 50 आहे, या केसमध्ये फ्रिक्वेन्सी काय असते, 0 असते. आणि आपल्या हाऊसहोल्ड सर्किटमध्ये लक्षातच ठेवा की पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट असतो. देन हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जो आपण जूल्स लॉ बघितला आहे. तुम्हाला हे पण विचारतील, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज बेस्ड ऑन विच लॉ, जूल्स लॉ. आणि जूल्स लॉचं स्टेटमेंट आपण बघितलं होतं, H इज इक्वल टू I2RT विच इज इक्वल टू VIT विच इज इक्वल टू V2T/R. आता आपल्याला काय करायचं, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये जे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात त्याचं एक रिझन किंवा बेसिक लक्षात ठेवायचं आहे. नायक्रोम अलॉय इट इज यूज इन आयर्न हीटर, टोस्टर, बॉयलर. जनरली आपल्या घरामध्ये हीट प्रोड्यूस करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज केले जात आहे, कपड्यांसाठी आपण आयर्न यूज करतोय, हीटर पाण्यासाठी यूज करतोय, टोस्टर, बॉयलर आहे. तर आता यांच्यामध्ये नायक्रोम अलॉय का यूज केला गेलाय. वाय नायक्रोम अलॉय इज यूज, बिकॉज इट हॅज हाय रेजिस्टिव्हिटी, इट कॅन विथस्टँड द हाय टेम्परेचर. आपण हाय टेम्परेचर पर्यंत काय करू शकतो, त्याला हीट करू शकतो. आणि एवढी हीट इथे प्रोड्यूस होते. हीट कशी प्रोड्यूस होते हे पण मी तुम्हाला सांगितलंय. इट इज ड्यू टू कोलिजन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड ॲटम ऑफ मेटल ॲटम. तर मेटल इलेमेंट जो आहे त्याचा ॲटम आणि इलेक्ट्रॉनचं कोलिजन होत आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी, त्यामुळे ते हीट प्रोड्यूस होत आहे. नेक्स्ट टंगस्टन फिलामेंट विच इज यूज इन बल्ब. बल्बमध्ये टंगस्टन फिलामेंटच काय यूज करतात, तर हा पॉईंट महत्वाचा आहे. मेल्टिंग पॉईंट, त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय असते 3400 डिग्री सेल्सिअस. सो दॅट दिस फिलामेंट बिकम्स रेड हॉट, सो दॅट इट इमिट्स द लाईट. त्यातून लाईट काय होते, बाहेर पडते. किंवा करंट पास होतोय त्यात इतकी जास्त हीट तयार होते का तो रेड हॉट होतोय, कारण टेम्परेचर खूप जास्त आहे, 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतात. म्हणून इथे काय होतं, तो इतका हॉट होतं की त्यातून लाईट बाहेर पडतोय. आता दुसरी एक कन्सेप्ट आहे, ओव्हरलोडिंग अँड शॉर्ट सर्किट मध्ये काय फरक आहे. बऱ्याच वेळेस आपण बघा, डिप्पी असते, खांब असतात तिथे, पोल्स असतात, डिप्पी असते तिथे, तर तिथे काय आपण स्पार्क बघतो अचानक, नाही का, एकदम स्पार्क. कधी कधी कोणाच्या घरामध्ये आपण बघतो की एकदम स्पार्क निघतो, नाही का. तर असं सर्किटमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, फायर सारखे प्रॉब्लेम होत आहे. तर ओव्हरलोडिंग अँड शॉर्ट सर्किटचं मिनिंग बघा काय. ओव्हरलोडिंग जनरली समर सीझन मध्ये आपली इलेक्ट्रिसिटीची डिमांड खूप जास्त असते. म्हणजे एक्झाम्पल घेतलं आपण की समर सीझन मध्ये प्रत्येक घरामध्ये तर फॅन यूज केला जातो, एसी, लाइटनिंग यूज केला जातो. जनरल इव्हिनिंग टाइम मध्ये लाइटिंग असते, फॅन, एसी या सगळ्या गोष्टी यूज केल्या जातात. आपल्या घरामध्ये मिक्सर चालू असतो,
या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस ऑन झालेल्या असतात आणि काय होतं की मेन जो ट्रान्सफॉर्मर आहे तिथून एकाच वेळेस पर्टिक्युलर एरियासाठी खूप जास्त डिमांड सप्लाय असतो. आपण जर त्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी तेवढी नसेल, इफिशियंट असेल, तर त्या केसमध्ये काय होतं, फ्यूज काय होतो, मेल्ट होतो आणि ट्रान्सफॉर्मर पासून जो सप्लाय आहे तो काय होतो, कट होतो. तर मेन असं होऊ शकतं. याला ओव्हरलोडिंग म्हणतात. ओव्हरलोडिंग म्हणजे समर सीझन आठवायचा आहे, आपण खूप जास्त इलेक्ट्रिसिटी वापरतोय, त्यामुळे मेन ट्रान्सफॉर्मर पासून येणारा करंट ब्लॉक होऊ शकतो कारण त्याची कॅपॅसिटी कमी असली तर. शॉर्ट सर्किट कधी होत आहे तुम्हाला माहिती आहे. समजा एखाद्या घरामध्ये फिटिंग केलेली बरंच 10-15 वर्ष झाले, पण जी वायर चांगल्या क्वालिटीची नसेल, त्याचं कोटिंग काय होत आहे, कोटिंग जे मेल्ट होत आहे किंवा कधी कधी निघून जात आहे, तर ते कोटिंग निघून गेलं. ही समजा न्यूट्रल वायर आहे, एक न्यूट्रल वायर आहे आणि एक कोणती आहे, लाईव्ह वायर आहे. या दोघांचा जर कॉन्टॅक्ट झाला तर काय होतं, लाईव्ह वायर मध्ये काय होतं, हाय करंट पास होत आहे आणि न्यूट्रल मधून लो करंट, म्हणजे लाईव्ह वायर इज ॲट हाय पोटेन्शियल आणि न्यूट्रल वायर इज ॲट लो पोटेन्शियल. पण जेव्हा त्या क्रॉस होतात, एकमेकांना डायरेक्ट टच होतात, तर त्या लाईव्ह वायर मधून खूप जास्त करंट न्यूट्रल वायर मध्ये जातोय आणि या केसमध्ये काय होतं, इतकी जास्त हिट प्रोड्यूस होते का तिथे काय होतं, फायर सारखा प्रॉब्लेम होतो. अचानक आपल्याला काय दिसतो, स्पार्क दिसतो आणि खूप जास्त असा प्रॉब्लेम दिसतोय. तर शॉर्ट सर्किट मध्ये लाईव्ह आणि न्यूट्रल वायर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतात. तर हा डिफरन्स लक्षात असू द्या. याच्यावरती पण एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन इलेक्ट्रिक फॅन अँड जनरेटर, याच्यामध्ये आपण डिफरन्स बघू. इलेक्ट्रिक फॅन म्हणजे इलेक्ट्रिक मोटरशी रिलेटेड आहे. हाऊ इलेक्ट्रिक मोटर वर्क. इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिक एनर्जी इनटू मैकेनिकल. फॅन रोटेट होत आहे म्हणजे काय होतं, मेकॅनिकल वर्क होत आहे. द इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. आता यामध्ये यूज केला जातो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. कोणता रूल यूज केला जातो, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज केला जातोय. तर आता या केसमध्ये फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण कसं युटिलाइज करू शकतो, तर FBI हे लक्षात ठेवा. FBI काय लक्षात ठेवणार, FBI थंब पासून स्टार्ट करायचं. FBI, F म्हणजे फोर्स, बी म्हणजे काय, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे, बोर्स मॅग्नेटॉन, इट इज द युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. FBI, आय म्हणजे करंट आहे. तर हा थंब आहे, इंडेक्स फिंगर आहे, मिडल फिंगर आहे. तर इथे काय होतं, थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ फोर्स, इंडेक्स फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट. थंब, इंडेक्स अँड मिडल फिंगर. आता आपण दोन गोष्टी अप्लाय करतोय. इफ करंट इज सप्लाइड आणि मॅग्नेटिक फील्ड आहे, इफ करंट कॅरी कॉइल इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड, करंट कॅरी कॉइल जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली, देन इट एक्सपिरियन्स अ फोर्स. आपल्याला रिझल्ट काय मिळतोय, फोर्स. तिथे फोर्स हा रिझल्ट मिळतोय. देन जनरेटर आपण जनरेटरचा हे बघू की इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटरमध्ये एक्झॅक्ट काय डिफरन्स येतो. जनरेटरमध्ये AC आणि DC टाईप आहे. जसं आपण बघितलं की इथे करंट आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर रिझल्ट काय मिळतो, फोर्स गेट अप्लाइड ऑन कंडक्टर. तर तो शाफ्ट रोटेट होत आहे आणि त्याला अटॅच ब्लेड पण काय होता, रोटेट होता. इथे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज केला जातोय. आता इथे फ्लेमिंग्स राईट हँड रूल यूज केला जातोय जनरेटरमध्ये. तर जनरेटरमध्ये राईट हँड रूल यूज केला जातोय. त्याचा मिनिंग बघा काय होत आहे. इफ we apply the force on a coil, if we apply the force, आपण कॉइलला अशी अरेंजमेंट केली की त्यावरती फोर्स अप्लाय होतोय and this coil is placed in magnetic field, then current is generated in that coil. त्या कॉइल मध्ये काय होतं, करंट काय होतं, जनरेट होत आहे. तर इथे FBI राईट हँड थंब रूल आहे. FBI जर आपण जर फोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड सप्लाय करतोय तर रिझल्ट काय मिळतो, करंट. इथे रिझल्ट मिळतोय फोर्स आणि इथे रिझल्ट काय मिळतोय, करंट. तर हे लक्षात ठेवा. हा ट्रायंगल लर्न करा, या ट्रायंगलवरून तुमच्या दोन्ही कन्सेप्ट लक्षात राहतील. देन राईट हँड थंब रूल. बेसिक आपण बघतो की वेन करंट इज पास थ्रू द कंडक्टर, देन इफ थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट, देन कर्ल फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर जर थंब इंडिकेट करतोय करंट, तर इथे कर्ल फिंगर म्हणजे आपली जी बोट आहे ती काय दाखवतात, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात. सेम मॅक्सवेल कॉर्क स्क्रू लॉ. तर यामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. या रूलमध्ये ते काय सांगितलेलं आहे, ज्या डायरेक्शनमध्ये आपण स्क्रू काय करतोय, रोटेट करतोय, ती डायरेक्शन असेल करंटची डायरेक्शन आणि स्क्रू जसा रोटेट होतोय ती असेल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ते सिंपल असं सांगितलेलं आहे. तुम्हाला अजून एक पॉईंट सांगायचा राहिलेला आहे, तो म्हणजे सोलेनॉइड. तुम्हाला बार मॅग्नेट माहिती आहे. ही बार मॅग्नेट प्लेस ऑन अ पेपर विच कॅरीज द आयर्न फिलिंग्स. आयर्न फिलिंग्स म्हणजे लोखंडाचा चुरा असेल, आपण पेपरवरती घेतला, त्यावरती बार मॅग्नेट ठेवलेला आहे आणि त्याला जर टॅपरिंग केलं तर काय होतं की जो आयर्न फिलिंग्स आहे, लोखंडाचा चुरा आहे, तो असा अरेंज होतोय
की यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस दिसत आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड दिसत आहे. मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. तुम्ही जर डायरेक्शन बघितल्या, या लाईन्स कुठून कुठे जात आहे, नॉर्थ टू द साऊथ पोल. तर मॅग्नेटमध्ये 2 पोल असतात, नॉर्थ आणि साऊथ पोल आहे. तर यामध्ये नॉर्थ आणि साऊथ पोलला क्राऊडेड असतो हा, आणि मध्ये मॅग्नेटिक फील्ड जो असतो, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस आहे, यांच्यामध्ये खूप जास्त गॅप दिसतो. इथे क्राऊडेड आहे, म्हणजे इथे फील्डची स्ट्रेंथ ग्रेटर आहे आणि इथे लो असते. देन दिस मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस नेवर क्रॉसेस इच अदर. हे कधीच एकमेकांना क्रॉस करत नाहीये. तर हे लक्षात ठेवा की सोलेनॉइडचा मिनिंग काय होतो. यावरून आपण सोलेनॉइड कन्सेप्ट बघू. सोलेनॉइडचा मिनिंग होतो की समजा आपण कॉपर वायर काय केलेली, कॉईल केलेली म्हणजे वाउंड केलेली. इफ कॉपर वायर इज कॉईल केलेली म्हणजे आपण अशी फोल्ड करत गेलो स्प्रिंग सारखी. अँड दिस कॉपर वायर वेन अटॅच्ड इन द सर्किट, देन when we pass the current through the circuit, then this solenoid structure act like a bar magnet. हा सेम बार मॅग्नेट सारखा काम करतोय. बार मॅग्नेटच्या सगळ्या प्रॉपर्टीज या सोलेनॉइड स्ट्रक्चरला लागू होत आहे. तर सोलेनॉइडमध्ये जेवढे जास्त टर्न्स आपण यूज करणार आहे तेवढे जास्त मॅग्नेटिक फील्ड काय होतं, क्रिएट होतो. ॲज करंट इन्क्रीजेस देन द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज ऑल्सो इन्क्रीजेस. आणि नॉर्मल कंडक्टरच्या ऐवजी आपण कॉईल जर यूज केली, कॉईल म्हणजे रोटेटिंग म्हणजे काय की जी वायर आहे ती फोल्ड करायची, तर त्या केसमध्ये जेवढे जास्त टर्न्स आपण यूज करणार आहे, जेवढे जास्त आपण राऊंड करणार आहे, तेवढे जास्त मॅग्नेटिक फील्ड काय होत आहे, क्रिएट होत आहे. तर आतापर्यंत आपण खूप महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट बघितल्या आहे, या तुम्हाला समजल्या असतील. महत्त्वाचे युनिट्स आहे. वन युनिट काय असतो ते बघितलं आपण, 1 kWh. पॉवरचा मिनिंग बघितला, ओम्स लॉ. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जूल्स लॉ बघितलेला आहे. देन करंट बघितला, त्यानंतर करंटची आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन बघितली आपण. देन महत्त्वाचं म्हणजे रेजिस्टन्स वेन कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरलल, याचा मिनिंग आपण समजावून घेतला आहे. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, याचे महत्त्वाचे एक्झाम्पल बघितले. देन आपल्या हाऊसहोल्ड सर्किटमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स यूज केला जातो तो 220. देन फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड हे बघितलं आहे. AC DC आपण मेन डिफरन्स बघितलेला आहे. इलेक्ट्रिक मोटर अँड जनरेटर यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर जनरेटर काय करतो, इलेक्ट्रिक करंट इज मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय, करंट जनरेट होतोय AC आणि DC टाईपचा, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. तर याचा डिफरन्स आणि हे की पॉईंट लक्षात ठेवा. तर हा टॉपिक खूप इझी आहे. तुम्ही डायरेक्टली आता MCQ जर सॉल्व्ह केले, तुम्हाला प्रत्येक MCQ सॉल्व्ह करतात, कारण ही पूर्ण चॅप्टरची समरी आहे. प्रत्येक पॉईंट यामध्ये कव्हर केलेला आहे. आणि आपल्याला थेरीने वाचायचे, थेरीमधलं जे बेसिक आहे ते बघायचं आहे. जसं इथे इलेक्ट्रिक मोटरचं ते वर्किंग, त्याच्यामध्ये कोणते पार्ट्स यूज केले जातात, पार्ट्स तर तुमचे लर्न आहे, त्याच्यामध्ये काय काय यूज केला जातो. त्याच्यामध्ये मॅग्नेट असतो, कॉईल आहे, कॉईल यूज केला जातो. देन हॉर्सशू मॅग्नेट यूज केला जातो. त्या कॉईल असते, ब्रश असता प्रेस करण्यासाठी, तिथे ब्रश असतं, कार्बन ब्रश म्हणतो आपण, स्प्लिट रिंग असते. तर हे सगळ्या गोष्टी इथे यूज केल्या जातात. याच्यामध्ये पण सेम त्या टाईपचं, फक्त रिंगची अरेंजमेंट चेंज होते. तर बेसिक तेच आहे, फक्त आपल्याला मेन फोकस हे करायचं आहे की इथे कोणता रूल यूज केला जातो, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड आणि इथे राईट हँड रूल यूज केला जातो. देन अजून एक कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे काय, हाऊ करंट इज इंड्यूस इन कंडक्टर. जेव्हा एखादा, समजा मी असं केलंय, एक अरेंजमेंट अशी आहे, एक नॉर्मल कॉईल आहे आणि दुसरं मी समजा गॅलोनोमीटरची कॉईल घेतलेली. तर गॅलोनोमीटरच्या कॉईलमध्ये आपल्याला असं दिसेल की पॉइंटर मूव्ह होत आहे. जर मी अशी अरेंजमेंट केली, सोलेनॉइड स्ट्रक्चर, आणि याच्या शेजारी मी गॅलोनोमीटरची कॉईल पकडतोय आणि मी याला जर मूव्ह करतोय, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कंटिन्युअसली चेंज होतोय. मी याच्या जवळ जातोय तर ग्रेटर आहे मॅग्नेटिक फील्ड, याच्यापासून दूर आलो तर मॅग्नेटिक फील्ड काय होतंय, डिक्रीज होतोय. मी जेवढं याला मूव्ह करणार आहे, याला मी मूव्ह करतोय म्हणजे मी याच्या रेफरन्सने मॅग्नेटिक फील्ड काय करतोय, चेंज करतोय. तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वर्ड आहे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. वेन एनी कंडक्टर इज प्लेस्ड इन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, देन करंट इज इंड्यूस इन दॅट कंडक्टर. त्याच्यामध्ये काय होतं, करंट इंड्यूस होतोय. तर आज घेतलेल्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील. तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये न्यूमेरिकल बघणार आहे. तर आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया.